गुड मॉर्निंग. तर आज मी बनवले होते साबुदाणा वडे. पण त्याआधी सकाळी उठून माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरायला घेतली. कारण ही कामं आवरायला लेट झालं तर माझी सगळी पुढची कामं लेट होतात. आणि अत्र्या उठल्यानंतर फार क्रँकी असते, त्याच्यामुळे तिच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. आणि आज उठल्यानंतर ज्यूस प्यायला अत्र्या फार नखरे करत होती. त्यानंतर काम आवरून अत्र्याचं आवरून तिला दुपारी झोपी घातलं आणि मी बनवायला घेतले साबुदाणा वडे. साबुदाणा वड्याचं सारण मी सकाळीच रेडी करून ठेवलं होतं. आत्ता फक्त मला ते तळायचेच होते आणि खरंच खूप क्रिस्पी झाले होते. अत्र्यासोबत मीही झोप काढली आणि त्यानंतर घेतली कॉफी बनवायला. जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा दुपारच्या झोपेचा आनंद फक्त शनिवार आणि रविवारीच मिळत होता. पण आता मी अत्र्यासोबत रोज थोडा वेळ तरी आराम करते. त्यानंतर अत्र्यासोबत खेळायला घेतला. पण अत्र्या आता इतकी मस्तीखोर झाली आहे. रोज नवीन 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 गोष्टी शिकते, नवीन नवीन उद्योग करते आणि आता बोलायला सुद्धा लागली आहे. रोज इतके क्यूट क्यूट शब्द बोलते, असं वाटतं ऐकतच राहावं. बघता बघता अत्र्या इतकी मोठी कधी झाली ती कळालंच नाही. काही दिवसांनी तिचा सेकंड बर्थडेसुद्धा येणार आहे. त्यानंतर तिला छानसे रेडी करून मी घेऊन गेले होते बाहेर. इथे आम्ही अत्र्याला बऱ्याचदा घेऊन येतो. वेगवेगळ्या प्रकारचे फिश पाहून ती खूप खुश होते आणि एन्जॉयसुद्धा करते. आज तू काय खाते? चेरी. कशी आहे चेरी? यमी आहे, आवडली तुला? ओके, खा. फ्रोझन मटर आणि 1 किलो कांदे ऑर्डर करायला सांगितले होते. तर नितेशने इतकं सारं खायला सामान ऑर्डर करून ठेवलं होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.